लोणार नगर परिषदेने किमान 10 दिवसापासून एकदा स्वच्छ पाणी पुरवठा न केल्यास नगर परिषदेस कुलूप लावून आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे व नगरसेवक गजानन जाधव यांनी लोणार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना 21 जून रोजी निवेदनाद्वारे दिले आहे। जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेलं लोणार शहराला महिन्यातून एकदा दूषित, दुर्गंधीयुक्त व पिवळ्या रंगाचे पाणी जे पिण्यास योग्य नाही असा अहवाल मुख्य अणुशास्त्रज्ञ बुलढाणा यांनी 12 डिसेंबर 2023 व 8 फेब्रुवारी 2024 ला दिलेला आहे। असे असताना देखील नगर परिषद लोणार दूषित पाणी नळ योजनेद्वारे सर्वसामान्यांना पिण्यासाठी पुरवित असल्याने डॉक्टर बछिरे आक्रमक झाले आहेत। नगरपालिकेने शुद्धीकरण यंत्र हे शोभेची वस्तू झाली आहे। जलशुद्धीकरणामध्ये लागणारी रेती ही 3 वर्षापासून खरेदीच करण्यात आलेली नाही किंवा जलशुद्धीकरण प्रकल्पात रेती टाकण्यात आलेली नाही, म्हणून 18 दिवस उलटून सुद्धा अद्याप सदरील पाण्याचे रिपोर्ट नगर परिषदेस प्राप्त झालेले नाही किंवा मुख्य अणुशास्त्रज्ञ यांनी मुख्याधिकारी नगरपालिका लोणार यांचा बचाव करण्यासाठी सदरील पाण्याचा अहवाल पाठवला नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आलेला आहे। त्यामुळे शुद्धीकरणासाठी लागणारी रेती नगरपालिका प्रशासनाने नव्याने आणून टाकावी व 10 दिवसातून एकदा तरी शुद्ध पिण्यायोग्य पाणी नळ योजनेद्वारे शहरवासियांना देण्यात यावे, अन्यथा नगर परिषदेच्या इमारतीला कुलूप ठोकून नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांवर मानवमौलिक अधिकाराचे उल्लंघन व सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे, नगरसेवक तथा शहर प्रमुख गजानन जाधव यांनी लोणार नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिला आहे। यावेळी सुदन अंभोरे, परमेश्वर दहातोंडे, तेजराव घायाळ, राजू बुधवत, गणेश पाठे यांच्यासह नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। जागतिक पर्यटनाचं वारसा असलेलं लोणार शहर, या लोणार शहराला महिन्यातून एक वेळा दूषित, दुर्गंधीयुक्त आणि पिवळं पाणी नळाला येतं। नगरपालिकेच्या COला, मुख्याधिकाऱ्याला अनेक वेळा पत्रव्यवहार केली, अनेक आंदोलनं केली, उपोषणं केली, परंतु या COच्या कानावर कुठलीही गोष्ट जात नाही किंवा त्यांना या गोष्टी समज नाही किंवा ते समजून घेऊ इच्छित नाही, अशातला प्रकार आहे। म्हणून आज शेवटचं आम्ही निवेदन देऊन आलो आणि त्यांना त्यांच्या पाण्याचे रिपोर्ट दाखवले की हे रिपोर्ट जे आहेत, जे सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ बुलढाणा विभागाने रिपोर्ट पाठवले, सदरील पाणी पिण्यास अयोग्य आहे, तरीही हे मुख्य अधिकारी तसलंच घाणेरडं पाणी या नळाद्वारे प्यायला पोचवते। विभागीय आयुक्त जेव्हा इथे आले होते, त्यांनी एक समिती नेमली। उपविभागीय अधिकारी श्री जोग साहेब यांच्या माध्यमाने त्या पाण्याचे नमुने घेतले आणि ते तपासणीस पाठवले। आज 20 दिवस होऊन गेले, परंतु अद्याप त्या पाण्याचे नमुने आलेले नाहीत। म्हणजेच यांनी ते नमुने पाण्याच्या नमुन्याचा अहवाल दाबून ठेवलेला आहे आणि तो उजागर करत नाहीये किंवा यांनी ते पाणी तपासणीसाठी पाठवलेलंच नाही। म्हणून आम्ही शेवटचं आणि शेवटची वॉर्निंग देऊन निवेदन दिलेलं आहे की येत्या 10 दिवसामध्ये तुम्ही महिन्यातून 3 वेळा पाणी पुरवठा करा, स्वच्छ व निर्मळ पाणी पुरवठा करा, अन्यथा नगरपालिकेला कुलूप लावून आर्टिकल 21चं माणसाच्या मूलभूत अधिकाराचं हनन म्हणून तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, असं आम्ही COंना ताकीद देऊन आलोय। 10 दिवसानंतर जर COंनी यावर कार्यवाही नाही केली तर 10 दिवसानंतर आम्ही या नगरपालिकेला कुलूप लावूत आणि COंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला लावूत। मी डॉक्टर गोपाल बछिरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, जिल्हा संघटक,